नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे चमचमीत असा अगदी हॉटेलमध्ये मिळतो सेम तसा अंडा मसाला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अंडा मसाला बनवण्यासाठी अगोदर एका भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं। अंडी उकडून घ्यायची आहेत आपल्याला। पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये अंडी सोडायची। या ठिकाणी मी 4 अंडी घेतलेली आहेत। तुम्हाला जर जास्तीचा अंडा मसाला बनवायचा असेल तर तुम्ही अजून जास्त अंडी घेऊ शकता। झाकण लावायचं आणि एक 7 ते 8 मिनिट ही अंडी उकडून घ्यायची आहेत। 7 ते 8 मिनिटांमध्ये व्यवस्थित अंडी उकडली जातात। आता ही अंडी थंड झाल्यानंतर सोलून मधून कट करून घ्यायची आहेत। तुम्हाला जर तशीच ठेवायची असतील तर फक्त बाजूने चीर पाडून ठेवू शकता। मसाले पहा, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा सुकं खोबरं बारीक करून घेतलेला आहे, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 मोठा टोमॅटोची पेस्ट केली, 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर। एका पॅन मध्ये 2 चमचे तेल टाकायचं। त्यामध्ये आता अगदी पाव चमचा लाल तिखट टाकायचं, पाव चमचा हळद टाकायची, अगदी चिमूटभर मीठ टाकायचं। हे मसाले तेलामध्ये थोडेसे मिक्स करून घ्यायचे। हे मसाले भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची। आता तेलामध्ये मसाले मिक्स झाले की त्यामध्ये जी कट करून घेतलेली अंडी आहेत ती ठेवायची, अशी उलटी करून ठेवायची आणि एका बाजूने छान भाजून घ्यायचे। चमच्याचा जास्त वापर करायचा नाही मिक्स करण्यासाठी किंवा हलवण्यासाठी। थोडासा पॅन हलवायचा म्हणजे मसाला व्यवस्थित अंड्यांना सर्व बाजूंनी लागतो। एका बाजूने अंडी फ्राय झाल्यानंतर पलटी करायची, दुसऱ्या बाजूने सुद्धा छान फ्राय करून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटांमध्ये व्यवस्थित दोन्ही बाजूनी फ्राय होतात अंडी। गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची म्हणजे मसाला जो आहे तो करपत नाही। पुन्हा एकदा असं पॅन हलवून घ्यायचा, मसाला सर्व बाजूनी अंड्यांना लागलेला आहे। अंडी छान फ्राय झालेले आहेत, काढून एका प्लेट मध्ये घ्यायची। अंडी फ्राय करणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर फ्राय करून घ्यायची नसतील तरी सुद्धा काही हरकत नाही। आता त्याच पॅन मध्ये साधारण 2 चमचे तेल टाकायचं। तेल छान गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे, एकदम बारीक चिरलेला कांदा टाकायचा। या ठिकाणी कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। जर तुम्हाला कांदा कट करून घ्यायचा नसेल तर कांद्याची पेस्ट वापरली तरी सुद्धा चालेल। कांदा छान भाजला की त्यामध्ये 1 टोमॅटोची पेस्ट केलेली आहे ती टाकायची। कांदा आणि टोमॅटोची पेस्ट व्यवस्थित छान भाजून घ्यायची। कोणतीही रस्सा भाजी करत असताना किंवा कोणत्याही प्रकारची ग्रेव्ही करत असताना मसाले छान भाजून घेतले की त्या पदार्थाची चव अजून वाढते। कांदा आणि टोमॅटोची पेस्ट छान भाजून झाली की त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकायचं। कोणत्याही हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती जेव्हा ग्रेव्ही करतात त्यावेळेला त्यामध्ये बेसन पीठ वापरतात, म्हणजे त्या रस्सा भाजी असेल किंवा कोणतीही ग्रेव्ही असेल तर त्याचा दाटसरपणा छान येतो। त्यानंतर त्यामध्ये सुकं खोबरं 1 चमचा, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, चवीपुरतं मीठ। हे सर्व मसाले आता छान भाजून घ्यायचे। आपण हॉटेल स्टाईल अंडा मसाला बनवतोय त्यामुळे थोडंसं तेल या ठिकाणी जास्त वापरलं जाऊ शकतं। जर तुम्हाला एकदम कमी तेलामध्ये करायचं असेल तरी काही हरकत नाही, फक्त हॉटेल स्टाईल आहे त्यामुळे मी थोडंसं तेलाचं प्रमाण जास्ती घेतलेलं आहे। मसाले छान भाजून घ्यायचे। मसाले छान तेलामध्ये भाजल्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ओतायचं, साधारण अर्धा कप या ठिकाणी मी पाणी ओतलेलं आहे। सर्व व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचे
अगोदर थोडंसं पाणी ओतून मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले की त्या पदार्थाची चव अजून वाढते। त्याचबरोबर मसाले छान भाजले जातात। पाणी न ओतता आपण मसाले भाजत राहिलो तर ते मसाले करपण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडंसं पाणी ओतायचं। हे मसाले छान भाजले जातात, त्याचबरोबर एकसारखे मिक्स होतात, त्यामुळे थोडंसं पाणी ओतून हे मसाले अगोदर मिक्स करून घ्यायचे। एकसारखे छान मसाले सर्व मिक्स झालेले आहेत। तेल सुद्धा छान सुटलेलं आहे आता। त्यानंतर तुम्हाला जेवढ्या प्रमाणात अंडा मसाला बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात यामध्ये पाणी ओतायचं। पाणी ओतून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अंडा मसाला जास्तही दाटसर नाही किंवा जास्तही पातळ नाही, मध्यम कन्सिस्टन्सी हवी अशा प्रमाणातच बनवायचा। याच्यावरती आता झाकण लावायचं, 2 ते 3 मिनिटं वाफ द्यायची, म्हणजे मसाले एकसारखे व्यवस्थित शिजले जातात। 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता खूप छान रंग सुद्धा आलेला आहे, तेल सुद्धा छान सुटलेलं आहे मसाल्याला। या स्टेजला जर तुम्हाला वाटलं की जास्त घट्ट आहे तर अजून थोडंसं अर्धा कप पाणी या ठिकाणी तुम्ही ऍड करू शकता। फक्त जास्त पातळ करायचे नाही। मला याच कन्सिस्टन्सी मध्ये हवे म्हणून मी जास्त पाणी ऍड केलेलं नाही। आता यामध्ये जी आपण फ्राय करून घेतलेली अंडी आहेत ती यामध्ये ठेवायची। अंडी आपण अगोदरच फ्राय करून घेतलेली आहे, त्यामुळे त्याला लाल तिखट, हळद, मीठ व्यवस्थित सर्व बाजूंनी लागलेलं आहे। मसाल्यामध्ये अंडी ठेवल्यानंतर जास्त चमच्याने हलवायचं नाही, फक्त थोडंसं जो बाजूचा मसाला आहे तो त्यावरती थोडासा सोडायचा। चमच्याच्या साहाय्याने जर जास्त मिक्स करायचा प्रयत्न केला तर अंडी तुटू शकतात, त्यामुळे हलक्या हाताने फक्त मिक्स करायचं, कारण अगोदर अंडी फ्राय करून घेतलेली आहेत आपण, त्यामुळे अंड्यांना सुद्धा मसाला व्यवस्थित लागलेला आहे। या पद्धतीने अंडा मसाला नक्की एकदा ट्राय करून पहा, खूप जबरदस्त रेसिपी होते। अगदी हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने अंडा मसाला मिळतो सेम त्या पद्धतीचा घरच्या घरी बनवता येतो। ही रेसिपी खाल्ल्यानंतर तुम्ही हॉटेलला जाऊन अंडा मसाला खाणं विसराल, एवढी छान रेसिपी घरच्या घरी बनवू शकतो। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। त्यानंतर थोडंसं हलक्या हाताने आता मिक्स करून घ्यायचं। अंडी तुटू नयेत आणि मसाला खाली लागू नये या दोन्हीची काळजी घ्यायची आणि अगदी हलक्या हाताने थोडंसं मिक्स करून घ्यायचं, कारण अंडी अगोदर आपण फ्राय करून घेतलेली आहे, त्यामुळे मसाला व्यवस्थित अंड्यांना लागलेला आहे। आता यानंतर झाकण लावायचं, अगदी 2 मिनिटं वाफ द्यायची। दोन मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही खूप जबरदस्त वास सुद्धा एवढा छान सुटलेला आहे। जबरदस्त रेसिपी तयार झालेली आहे, अगदी हॉटेलमध्ये मिळते सेम त्या पद्धतीचा अंडा मसाला तयार आहे। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच चमचमीत झणझणीत रेसिपींसाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।